ओके, तर आता बाकीच्या ॲडजस्टमेंट आपल्या करून झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, पी सीची एंट्री करूया. आता पी सी जो आहे तो रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला येईल. तर रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय युनिक इंडिया लिमिटेड असं लिहायचं आणि पी सीची अमाऊंट टाकायची. बाय युनिक इंडिया लिमिटेड आणि पी सीची जी अमाऊंट आहे 1,50,000 ती टाकायची आणि इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचं परचेस कन्सिडरेशन. त्याच्यानंतर याचा जो डबल इफेक्ट आहे तो युनिक इंडिया लिमिटेडच्या डेबिटला आपल्याला द्यावा लागेल. तर इकडे लिहायचं टू रिअलायझेशन ब्रॅकेटमध्ये परचेस कन्सिडरेशन आणि त्याची अमाऊंट आहे 1.5 लाख. आता हा इफेक्ट दिल्यानंतर याच्या बदल्यात आपल्याला काय काय मिळालं ते परचेस कन्सिडरेशनच्या स्टेटमेंटवरून आपल्याला कळेल. तर याच्या बदल्यात आपल्याला मिळालेलं आहे 26,000ची कॅश. तर इकडे काय लिहायचं, बाय कॅश अकाउंट 26,000. त्याच्यानंतर अजून आपल्याला मिळाले तिकडे 6% प्रेफरन्स शेअर 44,000चे बाय 6% प्रेफरन्स शेअर्स इन युनिक इंडिया त्याची अमाऊंट आहे 44,000 आणि इक्विटी शेअर्स मिळालेत आपल्याला 80,000 बाय इक्विटी शेअर्स इन युनिक इंडिया कंपनी किंवा लिमिटेड. युनिक इंडिया लिमिटेड अकाउंट जे क्वेश्चनमध्ये दिलं असेल ते लिहायचं. युनिक इंडिया लिमिटेड ठीक आहे. तर इकडे बाय इक्विटी शेअर्स इन युनिक इंडिया लिमिटेड बाय इक्विटी शेअर्स इन युनिक इंडिया लिमिटेड ओके. तर आता या सगळ्यांचा डबल इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. कॅशला द्यायचा कॅशच्या डेबिटला टू युनिक इंडिया लिमिटेड 26,000 टू युनिक इंडिया लिमिटेड 24,000 26,000. नंतर प्रेफरन्स शेअर जे आपल्याला मिळाले तिकडे 44,000 टू युनिक इंडिया लिमिटेड. LTD लिहिलं तरी हरकत नाही किंवा लिमिटेडचं पूर्ण स्पेलिंग लिहिलं तरी चालेल. तर इकडे काय आपण लिहिणार, टू युनिक इंडिया लिमिटेड. आणि त्याची अमाऊंट जी आहे 44,000. तसंच इक्विटी शेअर्सच्या डेबिटला टू युनिक इंडिया लिमिटेड आणि त्याची जी अमाऊंट आहे 80,000. ओके. तर अशा प्रकारे आपण जे काय आपल्याला कन्सिडरेशनच्या स्वरूपात मिळालेलं आहे त्यांचे डबल इफेक्ट दिले. आता त्यांचं आपण वाटप करूया.
पहिले जे प्रेफरन्सेस मिळालेत ते आपल्याला द्यायचेत लोनच्या बदल्यात. तर लोन फ्रॉम बीच्या बदल्यात प्रेफरन्सेस द्यायचेत आपल्याला 20,000चे. तर इकडे काय लिहायचं, बाय लोन फ्रॉम बी त्याची अमाऊंट आहे 20,000. बाय लोन फ्रॉम बी त्याची अमाऊंट 20,000 आणि ते लोन फ्रॉम बीच्या डेबिटला लिहायचं टू 6% प्रेफरन्स शेअर्स इन युनिक इंडिया लिमिटेड. टू 6% प्रेफरन्स शेअर्स इन युनिक इंडिया लिमिटेड. आणि त्याची अमाऊंट आहे 20,000. त्याच्यानंतर उरलेले जे शेअर्स आहेत ते आपण कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. युनिक इंडिया लिमिटेडच्या क्रेडिटला बाय एज कॅपिटल, बाय बीज कॅपिटल, बाय सीज कॅपिटल प्रत्येकी आपण 8,000 रुपये प्रत्येकी आपण ट्रान्सफर करणार आहोत. बाय एज कॅपिटल अकाउंट 8,000, बाय बीज कॅपिटल अकाउंट 8,000, बाय सीज कॅपिटल 8,000. तर इकडे कॅपिटलच्या डेबिटला टू 6% प्रेफरन्स शेअर्स इन युनिक इंडिया लिमिटेड. प्रत्येकी 8,000 येतील. त्याच्यानंतर इक्विटी शेअर्स आपण डिवाइड केलेले आहेत त्यांच्या रेशोमध्ये. आपण मगाशी ती व्हॅल्यू काढली होती. इक्विटी शेअर्स आपण डिवाइड केलेत 80,000, 40,000, 24,000, 16,000. म्हणजे त्यांचा जो रेशो आहे 5:3:2 त्या रेशोमध्ये आपण ते डिवाइड केलेलं आहे. तर आपण त्या व्हॅल्यू घ्यायच्या. तर इकडे इक्विटी शेअर्सच्या क्रेडिटला तेच लिहायचं बाय एज कॅपिटल, बाय बीज कॅपिटल, बाय सीज कॅपिटल. आणि त्याच्या व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहेत. $40,000, 24,000, 16,000. आणि त्याचा जो डबल इफेक्ट आहे तो पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू इक्विटी शेअर्स इन युनिक इंडिया लिमिटेड. $40,000, 24,000, 16,000. तर आता आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यात. आता आपल्याला हे क्लोज करायचं आहे. आता पहिल्यांदी रिअलायझेशन अकाउंट आहे. त्या रिअलायझेशन अकाउंटमध्ये आपल्याला प्रॉफिटची अमाऊंट मिळेल. तर इथे क्रेडिटची टोटल आपण घेऊया. टोटल आहे
2,39,600. आणि आपण आता प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटची अमाऊंट मायनस करून आपल्याला प्रॉफिट मिळेल 57,600. हा प्रॉफिट मगाशी आपण रेशो काढला होता 3:2:1, त्या रेशोमध्ये डिवाइड करायचा आहे टू पार्टनर्स कॅपिटल. तर इकडे पहिल्यांदी एला मिळणार 57,600 चे 36. दुसऱ्याला बीला मिळणार 26 आणि सीला मिळणार 1/6. तर ते 3:2:1 असं आपण डिवाइड केलं. तर इकडे 57,600 चे 3/6 कॅल्क्युलेट केले 28,800. नंतर 2/6 कॅल्क्युलेट केले 19,200 आणि 1/6 9,600. तर 28,800, 19,200 आणि 9,200 असे ते कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता ते पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला टाकू. बाय रिअलायझेशन अकाउंट. अठ्ठावीस 800, 19,200, 9,600. 28,800, 19,200, 9,600. ओके. तर पहिल्यांदा आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज केलं. त्याच्यानंतर पुढचं लोन फ्रॉम बी हे अकाउंट ॲटोमॅटिकली क्लोज होईल. दोघांची टोटल 20,000 आहे, तर ते ॲटोमॅटिकली क्लोज होईल. त्याच्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करू टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ₹24,000, ₹18,000, ₹13,000. हे टॅली होऊन जातील. नंतर याचा जो डबल इफेक्ट आहे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स करंट अकाउंट. त्यांच्या अमाऊंट आहेत 24,000, 18,000, 13,000. आता
याची जी बॅलन्सिंग फिगर येईल ती आपल्याला कॅशला ट्रान्सफर करावं लागेल आणि कॅश अकाउंट टॅली होऊन जाईल. तर आता या तिघांची आपण बॅलन्सिंग फिगर काढूया. तर इकडे टोटल घेऊया आपण. आता ही टोटल आपण डेबिटला ट्रान्सफर केली आणि याची जी बॅलन्सिंग फिगर आहे ती आपण कॅश अकाउंटला ट्रान्सफर करतोय. तर याचा 46,800 आला, दुसऱ्याचा आला 30,600 आणि तिसऱ्याचं 18,600. तर हे बॅलन्स आलेले आहेत. आता या बॅलन्सिंग फिगर आपण कॅशच्या क्रेडिटला टाकू. कॅश अकाउंट आपलं टॅली होऊन जाईल. एच आहे 46,800. बीचं आहे 30,600 आणि सीचं आहे 18,600. आता त्यांचा त्याची टोटल घेऊया, बघूया सेम येते का. एक 1,29,000, 1,29,000 हे टॅली झालं. आता बाकीचे अकाउंट ॲटोमॅटिकली टॅली होतील, कारण ठीक आहे फक्त आपण त्याचे क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर इथे कसं हे 1.5 लाख आहे, हे 1.5 लाख आपण तिघांमध्ये डिवाइड केलेलं आहे. तिघांची टोटल 1.5 लाख. त्याच्यानंतर पुढचं जे अकाउंट आहे ते प्रेफरन्स शेअर्स, ते पण टॅली होणार, कारण आपण फक्त 44,000चं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ही टोटल 44,000 येईल आणि ही टोटल पण 44,000 येईल. ठीक आहे. तर हा आपला प्रॉब्लेम आहे 44,000. ठीक आहे. तर ही टोटल 44,000, ही 1.5 लाख
आणि इक्विटी शेअर्सची 80,000. तर हे टॅली झालं, आपलं कॅश अकाउंट टॅली झालं, नंतर हे इक्विटी शेअर्स आपलं टॅली झालं 80,000 आणि शेवटचं हे प्रेफरन्सेस टॅली झालं आणि नवीन कंपनीचं 1.5 लाखांनी टॅली झालं. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम संपला. सगळ्यांना थँक्यू. आपण लेक्चर संपूया.